Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदारावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादंग निर्माण झालंय. बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचं विधान केलं होतं. आता यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेत. नक्की काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील, पाहूयात. संस्कारहीन छगन भुजबळने वागू नये. त्याच्या राजकीय स्वार्थापोटी एका जातीचे 4 तुकडे करायचं काम भुजबळने करू नये. कारण त्याच्या ते वयाला शोभत नाही. एकतर तो छगन भुजबळ ह्यो चुकीच्या दिशेने चाललाय. त्याची वाटचालच चांगली नाही. त्याच्याकडे लोकच असे जमा केलेत त्यांनी की रक्तानं हात भरलेले, चोऱ्या करणारे, भ्रष्टाचार करणारे, गाड्या लुटणारे, दारू पिऊन लोकांना त्रास देणारे, कुठं पीक विमे खाणारे, सगळे भ्रष्टाचारी. हयात असताना आपण इतका त्रास नव्हता द्यायला पाहिजे, इतका छळ नव्हता करायला पाहिजे, खाली मान घालून चालावं लागत असे वाक्यप्रयोग नव्हते करायला पाहिजे. मग तुम्हाला तुमचं मानतोय का, तर येतो तर नाहीये. तो मिळेल तिथं संधीत ते पोरील चेंगरायचं बघतो. मिळेल त्या संधीत संघ राहतो, फक्त मिळेल त्या संधीत चेंगरायला बघतो. त्यांच्या समाजात लोकांना कळत नाही का नुसतं बोलायचंच कळतं, फक्त लिहायचंच कळतं, फक्त ते कळत नाही का की आपल्या जातीला उंचीवर नेणाऱ्या माणसाच्या पोरीला, खऱ्या वारसाला टोचणी दिली जाते, संगत राहतेत, टोचून बोललं जातं, हिनवलं जातं. हे कळत नाही का त्यांना? त्यांच्या दरी निर्माण व्हायला लागली, तो करायला लागला. हे कळत नाही का? दरी तर त्यानेच निर्माण केली ना. तेच बोलत होता त्या टायमाला हयात असताना. तुम्ही जर त्याला तुमचं समजतात, त्याने तुम्हाला तुमचं का नाही समजलं? द्या मग याचं उत्तर. ज्याने आपल्याला मोठं केलं, आपली जात सगळी मोठी केली, आपल्याला प्रतिष्ठेत नेलं, राज्यात देशात दबदबा निर्माण केला, त्या माणसाला कितीतरी वेळेस खाली मान घालून चालावं लागलं. खऱ्या वारसाला कळत नाही काही. तरी ते खरा वारसा त्या सगळं झेंडू तू काय बोलावं आपल्यासारख्याने? खऱ्या वर्षाने खड्यासारखे असले बाजू सारखे पाहिजे. चला हट बाजूला. काय संबंध येतो हा? प्रत्येक संधी सोडत नाही तो, प्रत्येक संधी. त्याविषयी जर त्यांनी त्या मेळाव्यात हातात दिले असतील ते फोटो, बॉम्बला आता त्याला आणलं. म्हणजे किती जाती भेद पसरायला लागलाय. हे त्यांनाच म्हणणं नसायला पाहिजे, आपल्याला संपावते.